कोकणातल्या एखाद्या गावात टुरिस्टच्या गर्दीपासून दूर झाडांच्या आणि पक्ष्यांच्या सान्निध्यात सुट्टी घालवायची, मग तुमच्यासाठी बेस्ट होमस्टे सांगणार आहे. पण त्याआधी फक्त फॉलोचं छोटंसं बटन दिसते ते प्रेस करा म्हणजे माझी सोय होईल. कोकणात गुहागर जवळ अबलोली गावात सचिन कारेकर यांचं 200 वर्ष जुनं घर आहे आणि त्याच परिसरात त्यांची कॉटेजेस आहेत. या छान कोझी रूम्स मध्ये आपण राहू शकतो. तर हा स्टे आहे गारवा ॲग्रो टुरिझम. रूम्स कडे जाण्याची वाटच इतक्या गर्द झाडीमध्ये. ज्या लोकांना पक्षी निरीक्षण करायला आवडतं त्यांच्यासाठी हा होमस्टे म्हणजे स्वर्गच. कारण इथले ओनर स्वतःच पक्षी निरीक्षक असल्यामुळे ते आपल्याला बर्ड वॉचिंग ट्रेल्सला घेऊन जातात. आणि पक्ष्यांपेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं जेवण. कोकणात माझ्यासारख्या बापड्या व्हेज माणसाला फार बोरिंग जेवण मिळतं, पण इथे नॉनव्हेज सोबतच व्हेज वाल्यांची सुद्धा चंगळ आहे. केळीच्या पानावर कोकणी स्टाईलने बनवलेलं सुंदर जेवण, तांदळाची भाकरी, मोदक, एकदम गावरान मेन्यू. आहा, मी वर्षातून एकदा फक्त जेवायला म्हणून तर इथे नक्की जातो. इथून बीच थोडा लांब आहे, पण कोकणात गेल्यावर एक दिवस तरी असं गाव अनुभवायला पाहिजे. कुठेही फिरायला गेलं तरी मला तिथली छोटी गावं, तिथली झाडं, प्राणी, पक्षी बघायला खूप आवडतात. त्यामुळे इथे येणं म्हणजे फक्त ट्रिप नाही तर एक प्रकारचा सुंदर अनुभव असतो. आणि अजून असे कुठले स्टेचे ऑप्शन्स तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.